मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा करणं हे सुरू केलं। मला आजही आठवतो तेव्हा ते आजच आले, ते मला आता माहिती पडलं। लाडकी योजनेचे पैसे, त्यांचे धन्यवाद। जेव्हा तुम्ही फॉर्म वगैरे लाडक्या बहिणींसाठी आली खुशखबर। लाडक्या बहिणींचे आज नशिबच चमकले म्हटलं तरी हरकत नाहीये। लाडक्या बहिणींसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आत्ताच काही मिनिटांपूर्वीचा मोठा निर्णय झालेला असून थेट रक्कम बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला आहे। 13 जिल्ह्यासाठी सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत। 13 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, ती नावे देखील तुम्हाला वाचून दाखवणार आहे। कोणत्या 13 जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे येत आहेत त्याकरिता 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसेच आता काही महिलांच्या बँक खात्यात 2100 रुपयांसोबत 3000 रुपये देखील गुढीपाडवा भेट येत असल्यामुळे महिलांना चांगला दिलासा मिळतोय। गॅस सिलेंडर 830 रुपयांचा देखील निर्णय घेतलेला आहे। यामध्ये सरसकट महिलांना लाभ देण्यात येईल, मात्र एक काम छोटंसं महिलांना ते देखील करावं लागणार आहे, अन्यथा या लाभापासून तुम्ही वंचित राहू शकाल। मात्र हा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबरच, कारण की या व्हिडिओमध्ये काय करायचे, काय केल्यानंतर तुम्हाला जास्त रक्कम मिळेल ते सर्व काही पाहायला मिळणार आहे व 100% तुमच्या बँक खात्यात जास्त रक्कम देखील आता वर्ग केली जाऊ शकते। एप्रिलचा 10वा हप्ता, मोफत साडी, गॅस सिलेंडर 830 रुपये असे महत्त्वाचे निर्णय गुढीपाडव्याच्या सणानिमित्त महिलांसाठी नवीन वर्षासाठी पाहायला मिळत आहेत। सर्व काही अपडेट्स पाहण्याकरिता इथून पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका। जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची बातमी पाहायला मिळेल। तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे लवकरात लवकर कमेंट मध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळेल ती अपडेट आपण लवकरच देऊ। तर चला पाहूयात महत्त्वाची बातमी। बघू शकता यामध्ये आता लाडक्या बहिणींचे नशीब चमकले म्हटलं तरी हरकत नाहीये। लाडक्या बहिणींसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणजेच की देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला असून सरसकट महिलांच्या बँक खात्यात जास्त रक्कम तर मिळणारच आहे व एप्रिलचा आता 10वा हप्ता सुरू होत आहे। 13 जिल्हे पात्रता यादी जाहीर झालेली असून यामध्ये 28 लाख महिलांच्या बँक खात्यात पहिला टप्पा हा वितरित करण्यात येणार आहे व याच पहिल्या टप्प्यामध्ये मोफत साडी तसेच 830 रुपये सरसकट गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत। जरी आतापर्यंत तुम्हाला गॅस सिलेंडरचे हप्ते मिळाले नसतील तरी इथून पुढे मिळणार असून सर्व नियम रद्द झालेले आहेत। ज्यांना देखील पैसे मिळत नव्हते त्यांना देखील गॅस सिलेंडरचे पैसे देऊ असा मोठा निर्णय जे आहे ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून झाल्याची माहिती मिळत आहे। आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचे ते देखील सांगितले जाईल व जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील नक्की करा। तर चला यामध्ये कोणत्या आपण अपडेट पाहणार आहोत त्या तुम्हाला सर्वात अगोदर सांगतो। तर इथे बघू शकता महत्त्वपूर्ण 5 निर्णय अशी या ठिकाणी दिलेले आहेत। महत्त्वपूर्ण निर्णय आता हे आपण पाहणार आहोत। यामध्ये पहिला निर्णय म्हणजे या जिल्ह्यात सर्वात अगोदर हे पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची आपण नावे देखील सांगणार आहोत, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दुसऱ्या नंबरला आपण काय पाहणार आहोत तर मोठा निर्णय झालेला असून काही महिलांना 500 रुपयाचा हप्ता देण्यात येणार आहे। धक्कादायक माहिती मिळत आहे। होय, हा एक मोठा निर्णय झालेला असून लाडक्या बहिणींना जो एप्रिलचा हप्ता जास्त देण्यात येत असतो, मात्र काही बहिणींना आता 2000 रुपये मिळणार नसून त्यांना फक्त 500 रुपयेच काही चुकीमुळे देण्यात येणार आहेत। ही चूक बऱ्याच जणांकडून होत चाललेली आहे। तुम्हाला वाटत असेल आमच्याकडून काही चूक झाली नाही, आम्हाला आतापर्यंत चांगली रक्कम मिळाली, आम्हाला देखील एप्रिल महिन्याचा हप्ता जास्त मिळेल, मात्र नाही, अचानक मोठा बदल झालेला आहे। काही महिलांकडून चुका व्हायला आहेत। मोठ्या प्रमाणात ह्या चुका तुमच्याकडून देखील होऊ शकतात, कारण की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मोठ्या कारणामुळे काही महिलांना आता 500 रुपये फक्त मिळत आहेत, 1500 नाही, 2100 रुपये नाही। छोट्याशा क्षुल्लक कारणामुळे फक्त सरकार त्यांना आता 500 रुपये हप्ताच देणार आहे व आताच नाही तर इथून पुढे देखील 500 रुपये हप्ताच देणार आहे। तर आता ही एक कारण पाहणार आहोत। तसेच तिसऱ्या नंबरला पाहायचं आहे ते म्हणजे लाडक्या बहिणींना 4000 रुपये मिळणार गुढीपाडवा सण देखील तर पाहायला मिळतच आहे। मात्र 4000 रुपये काही बहिणींच्या बँक खात्यात आता जमा केले जाणार आहेत, म्हणजे मे महिन्यात देखील एक खुशखबर तर आहे। मात्र आता 4000 रुपये देखील लाडक्या बहिणींना मिळणार असून आता पुढील एक अपडेट पाहिजे ती म्हणजे 5 बँकेत सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। त्या 5 बँकेची मी नावे सांगणार आहेत। 4थ्या क्रमांकाला ही अपडेट आपण पाहणार आहोत। त्या पुढील क्रमांकाला पाहायचं आहे सर्व बहिणींना मोफत साडी व त्यासोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे कोणाला मिळणार यासाठी काय करायचं ही आपण 5व्या नंबरची एक अपडेट पाहणार आहोत। अशा 5 बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील व तुम्हाला या सर्व योजनांचा लाभ देखील मिळून जाईल। त्याकरिता फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा। व्हिडिओला एक लाईक करा। तर चला पाहूयात सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार त्याबाबतची माहिती।
तर इकडे बघू शकता 13 जिल्ह्यांची नावे आलेली असून आता लवकरच लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। यामध्ये पहिला क्रमांकाचा जिल्हा येथे आलेला असून इथे बघू शकता पहिला जिल्हा व कंसामध्ये इथे काय आहे परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर म्हणजे खाली दिलेल्या माहितीनुसार आता या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एक नव्हे तर आता 3 योजनांचे पैसे हे येणार आहेत व या ठिकाणी सरसकट इथे बघू शकता सरसकट लाभ देण्यात येणार आहे। आता एप्रिलचा हप्ता सर्वात अगोदर फेब्रुवारी महिन्याचा म्हणजे जसं तुम्हाला हप्त्याला उशीर झाला तसा देण्यात येणार नसून एप्रिलचा हप्ता सर्वात अगोदर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात परभणी या ठिकाणी जमा केला जाणार आहे। परभणीप्रमाणे अजून 13 जिल्ह्यांची नावे आलेली असून त्या 13 जिल्ह्यात हे पैसे आता सर्वात अगोदर येणार आहेत व या 13 जिल्ह्यातच महिलांना 4,000 रुपयांचा देखील लाभ व 830 रुपये गॅस सिलेंडर व मोफत साडीचा लाभ थेट देण्यात येणार आहे। ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नव्हते अशा देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे आता जमा केले जाणार आहेत। तर इथे बघू शकता काय लिहिलं आहे, सर्वात वरती आहे या 13 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे येणार, तर खाली आहे या जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता हे पैसे येणार असून यामध्ये परभणी जिल्ह्याचा देखील आपल्याला समावेश पाहायला मिळत आहे। परभणी जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळत चाललेला आहे। आता पुढच्या जिल्ह्यांची देखील नावे सांगणार आहे, त्यापूर्वी महत्त्वाची अपडेट पाहायची आहे ती म्हणजे तुम्हाला सांगितलेल्यानुसार मोठा निर्णय झालेला आहे। काही महिलांना आता फक्त 500 रुपये देण्यात येणार आहेत। छोट्याशा चुकीमुळे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता 500 रुपयाचाच हप्ता येणार असल्याची माहिती मिळत आहे। होय, ही माहिती खरी असून आता एक महत्त्वाची ही स्वतः सरकारने माहिती निर्गमित केलेली असून लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसलेला आहे। यामध्ये तुमचा देखील नंबर असू शकतो, काय कारण आहे ते तुम्हाला सांगणार आहे। तसेच तुमच्या घरोघरी अंगणवाडी महिला येऊन तपासणी करणार आहेत। जर तुमच्या घरी या चुका निघाल्या, लाडकी बहीण योजनेमध्ये तुमच्या चुका निघाल्या व या 3 वस्तू जर तुमच्या घरी मिळाल्या तर तुमचा हप्ता कायमचा बंद केला जाईल। त्या 3 वस्तू कोणत्या आहेत त्या पुढे सांगणारच आहे। अजून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकर मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे आपल्याला पाहायची आहेत। तर चला पाहूयात 2 नंबरचे आपण आता अपडेट। तर आता एकंदरीत जर विचार केला तर काही महिलांना एप्रिलचा हप्ता 500 रुपये देण्यात येणार आहे। इकडे बघू शकता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा तुम्हाला इथे फोटो दिसतच असेल। आता एक महत्त्वाचा निर्णय यांनी घेतलेला असून यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलांना आता एप्रिलचा हप्ता इकडे बघू शकता एकदम वरती काय लिहिलेलं आहे, या महिलांना एप्रिलचा हप्ता कमी करून आता फक्त 500 रुपये देण्यात येणार आहे। फक्त आणि फक्त 500 रुपये देण्यात येणार असून याचं कारण समोर आलेलं आहे। आता याचं कारण मी तुम्हाला सांगत आहे, इकडे लक्ष देऊन ऐका। याचं कारण मोठं समोर आलेलं असून यामध्ये महत्त्वाची सूचना म्हणजे ज्या लाडक्या बहिणी इतर योजनांचा लाभ घेतात, जसं की यामध्ये शेतकरी महिला PM किसान व नमो शेतकरी इकडे बघू शकता PM किसान व नमो शेतकरी या योजनेचा जर लाभ घेत असतील तर या लाडक्या बहिणींना आता कमी रक्कम देण्यात येणार आहे। या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये फक्त आणि फक्त 500 रुपये अशी रक्कम ही देण्यात येणार आहे। शेतकरी महिलांच्या बँक खात्यात फक्त 500 रुपये हे मिळणार आहेत व काही महिलांसाठी खुशखबर म्हणजे थेट आता 4,000 रुपये देखील जमा केले जाणार आहेत। 4,000 रुपये काही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहेत। त्या कोणत्या बहिणी आहेत ते काम जर तुम्ही केलं तर तुमच्या देखील बँक खात्यामध्ये 4,000 रुपये येऊन जातील। त्यासाठी खुशखबरच आहे। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला। आता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते सांगणारच आहे। आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे सर्वात अगोदर महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे आता आपण पाहूयात। तर इकडे बघू शकता पुढील जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहे तो म्हणजे वर्धा। वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी पात्र संख्या आहे। यामध्ये सर्वात वरती तुम्हाला दिसत असेल वर्धा जिल्ह्याचं नाव आहे। तर या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर म्हणजे आता या जिल्ह्याबाबत खुशखबर आलेली असून आता गॅस सिलेंडरचे इथे पाहू शकता गॅस सिलेंडरचे पैसे किती 830 रुपये ही 830 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। त्यासोबतच काय तर एक मोफत साडी देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहे। होय, मोफत साडी एक मिळणार आहे। त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता या बँक खात्यात आता लवकरच येणार आहे व वर्धा जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। पूर्ण तयारी वर्धा जिल्ह्यामध्ये पैसे देण्यासाठी झालेली असून हप्ता इतर जिल्ह्यांपेक्षा आता लवकरच या महिलांच्या बँक खात्यात येणार आहे। म्हणजे इकडे बघू शकता काय सांगितलेलं आहे, इतर महिलांच्या बँक खात्यात जो हप्ता येणार आहे त्यांच्या आधी वर्धा
वर्धा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात पैसे हे लवकरात लवकर जमा केले जाणार आहेत. लवकरात लवकर हा हप्ता देण्यात येणार आहे. ही एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल. त्या खाली लगेच काय लिहिलेलं आहे, थेट रक्कम ही महिलांच्या बँक खात्यात सरकार देणार आहे. 1 रुपया कमी होणार नाही. डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम महिलांच्या बँक खात्यात आता वर्ग केली जाईल. कशा माध्यमातून? तर डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. आता पुढच्या जिल्ह्याची नावे पाहिजे आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे येत आहेत. काही तासानंतर आता मोठ्या सूचना या जिल्ह्यासाठी येणार आहेत. तर पुढील एक अपडेट पाहिजे आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना 4,000 रुपये मिळणार. तर यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी आहेत की त्यांना आता 4,000 रुपये मिळणार, ही एक अपडेट लगेचच आपण पाहूयात. तर इकडे बघू शकता, महत्त्वाचा निर्णय म्हणजे काही लाडक्या बहिणींना 4,000 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारमार्फत झालेला असून आता थेट रक्कम ही महिलांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे. यामध्ये लाडक्या बहिणींना आता 4,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. 1,000 नव्हे, 2,000 नव्हे, तर हे 4,000 रुपये सर्व लाडक्या बहिणींसाठी देण्यात येणार आहेत. मात्र एक काम करायचं आहे, सर्वात अगोदर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला लाईक करा. तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगा. तुम्हाला रोज अशा अपडेट मिळत राहतील. तर आता इकडे बघू शकता, हे 4,000 रुपये कशामुळे मिळणार आहेत. तर एकंदरीत जर विचार केला तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच अर्थमंत्री तथा दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आता बँक खात्यात हे 4,000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता दरवेळेस येणार आहेत. एक वेळेस नाही तर दरवेळेस. कारण की ही योजना आता लाडक्या बहिणीसाठी खुशखबर म्हटलं तरी हरकत नाही. कारण की आता या योजनेचे नाव देखील आता तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये विचार केला तर मागच्या काही दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2,000 रुपये आले. तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जसे 2,000 रुपये आले तसे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते 2,000 रुपये येणार आहेत. म्हणजेच की पीएम किसान योजना ज्या शेतकरी असतील, ज्या शेतकरी पीएम किसान व लाडकी बहीण योजनेचा लाभ न घेता त्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात, अशा बहिणीच्या बँक खात्यात 2,000 नव्हे तर 4,000 रुपये आता जमा झाले तरी एक खुशखबरच म्हणावं लागेल. कारण 2,000 तर जमा झाले, आता 2,000 लवकरच येत आहेत. असे मिळून हे 4,000 रुपये लाडक्या बहिणींना राज्य सरकार मार्फत मिळणार आहेत. राज्य सरकार मार्फत ही खुशखबर महिलांच्या बँक खात्यामध्ये आता होणार आहे. तर लाडक्या बहिणींना अशा प्रकारची खुशखबरच म्हणावं लागेल. तसेच कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकर येत आहे त्याबाबतचा अजून एक व्हिडिओ या चॅनलवरती काही तासातच येणार आहे. त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहायला मिळेल. त्याकरिता तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचं आहे, जेणेकरून त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर येईल व तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल. व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून सांगा. व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. धन्यवाद.